नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 28 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत मासिक पाळीची रजा मंजूर करणारे राज्य कोणते ठरलेले आहे. महाराष्ट्र सरकार बांबू उद्योग धोरण 2025 यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत. मादागास्करचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत. चुनखडीला कोणते खनिज म्हणून आता वर्गीकृत करण्यात आलेले आहे. आणि अभिनेते सतीश शहा यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी कोणत्या वर्षी लागू करण्यात आल्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1990. सध्या मंडल आयोग चर्चेमधला पॉईंट आहे. आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आणि परीक्षेमध्ये पॉलिटिकल असेल किंवा चालू घडामोडी असेल अशा दोन्ही अँगलनी मंडल आयोगावर आपल्याला प्रश्न संभवतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी मंडल आयोगाबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. 28 ऑक्टोबर 1867 स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. 28 ऑक्टोबर 1867. त्यानंतर 28 ऑक्टोबर 1914 पोलिओची लस शोधणारे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ जोनास साल्क यांचा आजच्या दिवशी जन्म. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की पोलिओची लस ही कोणी शोधलेली आहे, तर साल्क, आणि त्यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. आपल्याला विज्ञान या घटकामध्ये अशा लस आणि त्यांचे संशोधक याबद्दलचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आपल्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. दोन्ही क्षेत्रांसाठी म्हणजेच सरकारी व खाजगी या दोन्ही क्षेत्रांसाठी मासिक पाळी रजा लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ओडिशा, पर्याय क्रमांक 2 बिहार, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर नुकतेच कर्नाटक सरकारांनी मासिक पाळीची रजा मंजूर करणारे राज्य ठरलेले आहे. आणि कर्नाटकने सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी 1 दिवसाची मासिक पाळीची रजा मंजूर केलेली आहे. हा अत्यंत अशा प्रगतशील असा निर्णय आहे. कर्नाटक राज्य सरकारने याला मान्यता दिलेली आहे. दोन्ही क्षेत्रातील महिला कामगारांसाठी म्हणजेच खाजगी असेल किंवा सरकारी असेल या दोन्हींना मासिक पाळीची रजा मंजूर करणारे हे राज्य ठरलेले आहे. दोन्हीसाठी असे धोरण लागू करणारे कर्नाटक हे आता पहिले राज्य बनलेले आहे. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे की खाजगी आणि सरकारी या दोन्ही क्षेत्रांसाठी मासिक पाळीची रजा मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे, तर कर्नाटक सरकार हे आहे. ओडिशा आणि बिहारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे धोरण ऑलरेडी लागू आहे. म्हणजे लक्षात घ्या, ओडिशा आणि बिहारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ही मुभा आहे, परंतु तिथे खाजगी क्षेत्रामध्ये ही मुभा नाही आहे. कर्नाटकने हे धोरण आता खाजगीसाठी पण लागू केलेले आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र बांबू लागवडीमध्ये भारतात कोणत्या क्रमांकावर आहे. ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पहिला, पर्याय क्रमांक 2 दुसरा, पर्याय क्रमांक 3 तिसरा आणि पर्याय क्रमांक 4 चौथा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा. तर नुकतेच महाराष्ट्र सरकारने बांबू उद्योग धोरण 2025 हे जाहीर केलेले आहे. महाराष्ट्र सरकार बांबू उद्योग धोरण 2025 साठी जवळपास 50,000 कोटी गुंतवणूक करणार आहे. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे. 5 वर्षात 50,000 कोटी, पुढील 5 वर्ष आणि नंतर 10 वर्षांसाठी गुंतवणूक आकर्षित करण्याचे या धोरणामध्ये ध्येय आखण्यात आलेले आहे. 5 लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या याद्वारे निर्माण होणार आहेत. सध्या महाराष्ट्र हा बांबू लागवडीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. राज्यभरामध्ये 15 समर्पित बांबू क्लस्टर स्थापित केले जाणार आहेत. बाजूच्या फोटोमध्ये त्याबद्दलच्या काही गोष्टी देखील पाहू शकता. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर. धोरण कालावधीमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक आणि 5 लाखाहून रोजगार निर्मिती. राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार होणार आणि कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार. राज्यामध्ये बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला यामुळे चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना नगदी पिकासारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय याद्वारे मिळणार आहे. याचा परिणाम आणि फायदा काय होणार, तर 5 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती याद्वारे होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक नवीन उत्पन्नाचा स्रोत यामुळे मिळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा बांबू उद्योग धोरण 2025. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. मादागास्करचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत. ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अँड्री राजोएलिना, पर्याय क्रमांक 2 मायकेल रँड्रियानिरिना, पर्याय क्रमांक 3
जोसेफ रामोराव आणि पर्याय क्रमांक 4 पॉल राजोएलिना. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मायकेल रॅन्ड्रियानिराना. तर कर्नल मायकेल रॅन्ड्रियानिराना मादागास्करचे नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. मादागास्करमधील सैन्य दलाच्या बंडानंतर आता हे सत्तांतर झालेले आहे. कर्नल मायकेल रॅन्ड्रियानिराना हे CAPSAT या उच्चभ्रू सैन्य तुकडीचे कमांडर होते. ऑक्टोबर 2025 मध्ये मादागास्करमध्ये लष्करी सत्तापालट करण्यात आलेला आहे. 25 सप्टेंबर 2025 पासून तरुण म्हणजेच जेनसी आंदोलन या ठिकाणी सुरू झालेले आहे. वीज खंडित, पाणी टंचाई आणि आर्थिक संकटाविरोधात हे नवीन जे काही आंदोलन आहे हे करण्यात आलेले आहे असे बोलण्यात येत आहे. 12 ऑक्टोबर 2025 रोजी CAPSAT कॅपसॅट या सैन्य तुकडीने सत्ता ताब्यात घेतली आणि 13 ऑक्टोबर 2025ला हे माजी राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी देश सोडलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा मादागास्करचे नवीन राष्ट्राध्यक्ष आणि जेनझी आंदोलनामुळे त्यांना सत्तांतर करावं लागलेले आहे. तर जेनझी आंदोलन हे आता या अगोदर देखील आपण एका पॉईंटमध्ये कव्हर केलेलं आहे की जेनझी कुणाला म्हटलं जातं आणि अशा पद्धतीचं कोणकोणत्या देशामध्ये आंदोलन होत आहे हे देखील आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यामुळे या पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. लक्षात ठेवा मादागास्करचे नवीन राष्ट्राध्यक्ष तेथे जेनझी आंदोलन झालेले आहे आणि या अगोदर जेनझी आंदोलन कुठे झालेले आहे यासाठी आपले मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 चुनखडी हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? पर्याय क्रमांक 1 अग्निजन्य म्हणजेच इग्निस रॉक्स, पर्याय क्रमांक 2 रूपांतरित, पर्याय क्रमांक 3 गाळाचा खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स आणि पर्याय क्रमांक 4 स्फटिकीय रॉक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाळाचा खडक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक. आता नुकतेच आपल्या खाण मंत्रालयाने चुनखडीला पूर्णपणे प्रमुख खनिज म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. यापूर्वी हे गौण खनिज म्हणजेच मायनर मिनरल म्हणून हे वर्गीकृत होते. तर आता याला प्रमुख खनिज म्हणजे मेजर मिनरल म्हणून आता वर्गीकृत करण्यात आलेले आहे. खाण मंत्रालयाकडून याची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि या निर्णयामुळे आता सिमेंट उद्योगांसह इतर उद्योगांना मुक्तपणे विक्री करता येणार आहे. चुनखडीचंच रासायनिक नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 यापासून बनलेला गाळाचा खडक असतो. हा गाळाचा खडक म्हणजे कोणता सेडिमेंटरी रॉक आहे. तर लक्षात ठेवा चुनखडी गाळाचा खडकपासून बनलेला आहे आणि याचं केमिकल नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. फॉर्म्युला आहे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 सतीश शाह यांनी कोणत्या संस्थेतून पदवी घेतलेली होती? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 NSD दिल्ली, पर्याय क्रमांक 2 FTII पुणे, पर्याय क्रमांक 3 SRFTI कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 आयफा मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 FTII पुणे. तर नुकतेच प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांचे पूर्ण नाव होते सतीश रविलाल शाह. त्यांचे निधन आता नुकतेच 25 ऑक्टोबर 2025 या दिवशी झालेले आहे. त्यांचा जन्म मुंबईमध्ये झालेला होता 25 जून 1951 या दिवशी. 2015मध्ये ते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTIIच्या सोसायटीचे सदस्य देखील झालेले होते. 1976मध्ये त्यांनी FTIIमधूनच पदवी घेतलेली होती. 1976मध्ये बोंगा या चित्रपटापासून त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा अभिनेते सतीश शाह यांचा पहिला चित्रपट कोणता होता तर बोंगा. त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट देखील आहेत. भूतनाथ, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम साथ साथ है, तुझे मेरी कसम असे बरेचसे चित्रपट आहेत ज्यामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने भूमिका केलेली आहे. त्या पद्धतीनेच त्यांनी काही TV मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे. त्यामधील सुप्रसिद्ध अशी मालिका म्हणजे साराभाई वर्सेस सारेभाई आणि या मालिकेतूनच त्यांना अतिशय म्हणजे घराघरापर्यंत ते पोहोचलेले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना ती ओळख देखील मिळालेली होती. परंतु या अगोदर त्यांनी 1985मध्ये एक चित्रपट केलेला होता जाने भी दो यारो. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळालेला होता आणि या पुरस्कारामुळेच आणि या चित्रपटामुळे त्यांना एक प्रमुख अभिनेता म्हणून त्यावेळेस ओळख निर्माण झालेली होती आणि त्यानंतर त्यांचा एक जो चित्रपटाचा आलेख आहे तो हा नेहमीच वाढता राहिलेला आहे आणि अतिशय छान पद्धतीचे त्यांची ॲक्टिंग वगैरे असायची. तर लक्षात ठेवा त्यांची प्रमुख मालिका म्हणजे साराभाई वर्सेस सारेभाई आणि काही चित्रपट आता मेन्शन केलेले आहे आणि दुःखद त्यांचं आता सतीश शाह यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला या पद्धतीचा यांच्यावर आधारित प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा अभिनेते सतीश शाह. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तत्पूर्वी आजचा एक प्रश्न ओडिशा आणि बिहारमध्ये मासिक पाळी रजा कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 खाजगी क्षेत्र, पर्याय क्रमांक 2 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, पर्याय क्रमांक 3 केवळ शिक्षकांसाठी आणि पर्याय क्रमांक 4 सर्वच महिलांसाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण निरोप घेऊया. थँक्यू.